खरपूस खमंग अशा शेंगदाण्यांची उकळामध्ये कांडून किंवा खलबत्त्यात कुटून केलेली चमचमीत झणझणीत चटणी सर्वांनाच आवडते. पण प्रसिद्ध सोलापूरची चटणी आज मिक्सरच्या भांड्यामध्ये कशी करायची, त्या चटणीचा रंग, चव, टेक्स्चर हे खलबत्त्यात कुटून केलेल्या चटणीसारखंच कसं येईल, हे आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. चटणी बनवण्यासाठी इथे मी हे शेंगदाणे घेतलेले आहेत. आता शेंगदाणे किती घ्यायचे, तर हे मिक्सरचं भांडं अगदी भरायला थोडंसं कमी असेल इतके आपल्याला शेंगदाणे घ्यायचे. कपाने मोजलं तर 1 कप इतके हे शेंगदाणे मोजले गेले. आणि वजनी म्हणाल तर पाव किलोपेक्षा थोडेसे कमी हे वजनाने भरले गेले. प्रमाण घेताना मिक्सरचं भांडं भरायला थोडंसं कमी असतील एवढे शेंगदाणे आपल्याला घ्यायचे. आता हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे. आपल्याला याची सालं काढायची आहेत, त्यामुळे 5 मिनटं तरी असे मंद आचेवर आपण हे शेंगदाणे भाजून घ्यायचे. इथे मी हे शेंगदाणे तव्यावर भाजून घेणार आहे. तुम्ही कुठेही कढईमध्ये किंवा तव्यामध्ये भाजून घेऊ शकता. तर शेंगदाण्यांवर हलकेसे डाग येईपर्यंत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे. उकळामध्ये कांडून किंवा खलबत्त्यात कुटून केलेल्या चटणीची चव तर अप्रतिम असतेच, पण ते करण्यासाठी थोडीशी मेहनत लागते. उखळ आणि खलबत्ता प्रत्येकाकडे असतो तसं नाही. म्हणून आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्येच चटणी कशी करायची हे पाहत आहोत. आता शेंगदाण्यांवर हलकेसे डाग दिसू लागलेत आणि शेंगदाणे हे मंद आचेवर खमंग असे भाजले गेले. आता हे शेंगदाणे भाजून झाल्यावर असे ताटात काढून घेतले. शेंगदाणे थोडेसे थंड झाले की असे हातावर चोळून त्याची सालं काढून घ्यायची. शेंगदाणे गरम गरम असताना सालं काढण्यापेक्षा थोडेसे थंड झाले की त्याची सालं अगदी भरभर निघतात. अशा प्रकारे मुठीमध्ये घेऊन चोळून सालं अगदी व्यवस्थित निघतात. तुम्ही वाटीचा देखील इथे वापर करू शकता. ज्यांना पित्ताचा त्रास असेल त्यांनी शेंगदाण्याचे छोटंसं टोक 2 तुकडे झाल्यावर निघतं, ते काढलं की पित्ताचा त्रास होत नाही असं काही आपली जाणकार मंडळी सांगत असतात. आता या भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांची सर्व सालं मी काढून घेतलेली आहेत. आता हे शेंगदाणे आपल्याला पुन्हा खरपूस असे भाजून घ्यायचे. पण आता मात्र आपल्याला तव्यामध्ये किंवा कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून त्यामध्ये हे शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे. तर इथे मी तवा तापत ठेवला आहे आणि त्यामध्ये 1 चमचाभर तेल घालून घेतलं. शक्यतो यावेळी शेंगदाणे भाजण्यासाठी शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करावा. आता यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि 1 चमचा जिरं घालायचे. शेंगदाणे या तेलामध्ये मंद आचेवर खरपूस असे भाजून घ्यायचे. शेंगदाण्यालासुद्धा छान असं तेल सुटतं. आता शेंगदाण्यासोबत आपण घातलेले लसूण आणि जिरंसुद्धा चांगलं भाजलं जाईल. आता हे शेंगदाणे जसजसे भाजत जातात तसतसं त्यांना छान असं तेल सुटायला लागतं. तर हे बघा, हलकासा रंग बदलेपर्यंत हे शेंगदाणे मी छान असे खमंग भाजून घेतलेले आहेत. आता हे खमंग खरपूस असे भाजून घेतलेले शेंगदाणे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि थोडेसे कोमट होऊ द्यायचे. त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे. तर आता हे शेंगदाणे कोमट झालेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते काढून घेते. शेंगदाणे अगदी गरम असतानाच वाटायची काही गरज नाही. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे शेंगदाणे मी काढून घेतलेले आहेत. आता या शेंगदाण्यामध्येच मी बेडगी मिरचीचं लाल तिखट घालून घेणार आहे. आता लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. यामध्ये मी 2 चमचे इतकं लाल तिखट घालून घेतलं आहे. सोबतच चवीप्रमाणे मीठही यावेळी घालून घ्यायचं आहे. लसूण आणि जिरं आपण शेंगदाणे भाजतानाच कढईमध्ये भाजून घेतलं होतं, पण लाल तिखट आणि मीठ हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं, कारण जर का आपण कढईमध्ये लाल तिखट आणि मीठ घातलं असतं तर कढईला तेल बऱ्यापैकी होतं, त्यामुळे हे तिखट मीठ कढईला चिकटून राहिलं असतं. म्हणून हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आत्ता घालून घेतलं आहे. आता तिखट मीठ घालून घेतल्यानंतर असंच मिक्सरच्या भांड्यामध्ये ते मिसळून घेतलं, म्हणजे मिक्सरला लावण्याच्या आधीच शेंगदाण्यांना चांगलं तिखट मीठ लागलं जाईल.
आता हे शेंगदाण्याचं मिश्रण आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. तर मिक्सरला फिरवत असताना पल्स मोडवर चालू बंद असं करूनच आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे. आता 1-2दा पल्स मोडवर फिरवून घेतल्यानंतर हे बघा, इतपत भरडसर मी ही चटणी वाटून घेतलेली आहे. आता हे खालचे शेंगदाणे वर आणि वरचे अर्धवट राहिलेले शेंगदाणे खाली असे केले पाहिजे, म्हणजे ते मिक्सरमध्ये एकसारखे फिरतील. शेंगदाण्याची ही चटणी मिक्सरमध्ये फिरवून घेत असताना मिश्रण फिरायला जास्त वाव नसतो. त्याच्यामुळे काय होतं, तर जशी आपण उखळ किंवा खलबत्त्यामध्ये जशी बनवतो तशीच चटणी ते बनून तयार होते. चटणी जर कोरडी वाटत असेल किंवा शेंगदाण्यांना पुरेसं तेल सुटलं नसेल तर हे वाटताना थोडंसं तेल त्यामध्ये आपण घालू शकतो. इथे मला चटणी थोडीशी कोरडी वाटली म्हणून मी इथे 2 चमचे तेल यामध्ये ॲड केलं आहे. तर इथे आपली शेंगदाण्याची चटणी खमंग अशी बनून तयार झाली आहे. तर तुम्हाला आजची ही चटणीची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तसंच पारिजात किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. लवकरच भेटू, तोपर्यंत धन्यवाद.